या सगळ्या निवडणुकीच्या प्रचार काळामध्ये अनेक बैठका या कार्यकर्त्यांच्या झाल्या, खळा बैठका झाल्या, जिल्हा परिषद विभागनिहाय प्रत्येक मतदारसंघामध्ये खासदार साहेबांच्या या जाहीर सभा झाल्या। खरं तर मोठ्या प्रमाणामध्ये उत्स्फूर्त असा प्रतिसाद या सगळ्या सभांना या ठिकाणी मिळालेला आहे आणि जनतेमध्ये एक शिवसेनामय, एक महाविकास आघाडीमय अशा प्रकारचं वातावरण निर्माण झालेलं आहे। आपल्याला माहिती आहे की गेल्या 10 वर्षामध्ये ज्या पद्धतीनं लोकशाही धोक्यामध्ये आली, संविधान त्या ठिकाणी अडचणीमध्ये आलेलं आहे, मोठ्या प्रमाणात भारतीय जनता पार्टीच्या सगळ्या काळामध्ये मोठा भ्रष्टाचार या ठिकाणी झालेला आहे, महागाई ही फार मोठ्या प्रमाणामध्ये आहे, बेरोजगारी सुद्धा तितकीच मोठ्या प्रमाणामध्ये आहे आणि म्हणून या सगळ्या कारभाराच्या विरोधामध्ये जनतेमध्ये संतापाची लाट आहे आणि म्हणून आज आम्ही ज्या ठिकाणी सभांच्या माध्यमातून, बैठकांच्या माध्यमातून, प्रचार फेरीच्या माध्यमातून आम्ही जनतेशी जो संवाद साधतोय, संपर्क करतोय, ज्या पद्धतीने प्रचार करतो, यामध्ये मी मगाशी आम्हाला सांगितलं की 1 लाखाच्या मताधिक्य हे जवळजवळ या सिंधुदुर्ग जिल्ह्यातनं खासदार विनायक राऊतांना त्या ठिकाणी मिळणार आहे। खरं तर ही 3 तारीखची सभा ही आम्ही मोठ्या, म्हणजे मागची सभा आपण पाहिली होती, जवळजवळ 4 ते 5 हजार लोक त्या सभेला उपस्थित होते। ही सभा सुद्धा आम्ही मोठी सभा करण्याचा आमचा प्रयत्न आहे आणि 3 मेला संध्याकाळी या मैदानावर विराट जनसागर उद्धवजींचे विचार ऐकण्यासाठी त्या ठिकाणी येणार आहे। खरं तर गेल्या जी संधी उद्धवजींना मुख्यमंत्री म्हणून मिळाली, या मुख्यमंत्रीच्या काळामध्ये उद्धव साहेबांनी या सिंधुदुर्ग जिल्ह्याला फार मोठं विकासाचं योगदान दिलेलं आहे। सुसज्ज हॉस्पिटल असेल, मेडिकल, सरकारी मेडिकल कॉलेज असेल, 966 कोटी रुपयाचं मेडिकल कॉलेज या ठिकाणी निर्माण झालेलं, सुरुवात झालेली आहे। चिपीचं विमानतळ, जे विमानतळ पर्यटनाला चालना देणारं एक विमानतळ त्या ठिकाणी सुरू झालेलं आहे। मुंबई गोवा हा जो काय महामार्ग आहे, त्या महामार्गामधलं सिंधुदुर्ग ते रत्नागिरी अशा पद्धतीचा पहिला टप्पा हा 100% त्या जिल्ह्यामध्ये पूर्ण झालाय आणि अनेक विकासाची कामं खासदार विनायक राऊत म्हणून, त्याचबरोबर केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या वेगवेगळ्या योजनांमधनं या संपूर्ण जिल्ह्याचा सर्वांगीण त्या ठिकाणी विकास केलेला आहे आणि म्हणून लोकांना त्या ठिकाणी विनायक राऊत सारखा एक सर्वसामान्यांचा, एक आपला हक्काचा माणूस किंवा एक हक्काचा खासदार, अशा प्रकारचा खासदार त्यांना हवा आहे आणि तशा पद्धतीनं इथली जनता त्यांना त्या ठिकाणी या निवडणुकीच्या निमित्तानं आशीर्वाद त्या ठिकाणी देणार आणि म्हणून ही जाहीर सभा जी आहे ही उत्स्फूर्त करण्याकरता किंवा विराट जनसागर या सभेमध्ये आणण्याच्या करता शिवसैनिक त्या ठिकाणी, महाविकास आघाडीचे कार्यकर्ते मेहनत घेतात। आजही त्या ठिकाणी सर्व तालुका प्रमुखांची, विभाग प्रमुखांची, उपजिल्हा प्रमुख, तालुका प्रमुख, संघटनेतल्या सर्व या मतदारसंघातले कणकवली असेल, देवगड असेल, वैभववाडी असेल, या सगळ्या शहरातल्या कार्यकर्त्यांची, प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक आणि त्यांच्यावर अशा प्रकारची जबाबदारी या निमित्तानं देण्यात आलेली आहे। मी सगळ्या जिल्हावासियांना या निमित्तानं विनम्र असं आवाहन करतो की उद्धव साहेबांचे विचार ऐकण्याकरता, या सभेकरता आपण मोठ्या संख्येनं या सभेला या ठिकाणी उपस्थित राहावं।